Hello students. In the last video we studied first two questions of this English workshop on page number 33. Now let's start question number 3. Read the story and answer in your words. You have to write the answers of these questions in your own words. Here I just guide you how to write the answers of these questions. You have to write yourself, my dear students. Okay, see the questions. Question number A. The owners of the new houses built by the mason would be extremely pleased. Why? पहा विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास नेहमीच सांगत असतो, प्रश्नाचा अर्थ जर समजला तर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकाल. त्यासाठी प्रश्न समजून घेऊन त्याचा अर्थ काय आहे आणि मग त्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. चला तर ह्या प्रश्नाचं अर्थ समजून घेऊया. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस, नवीन घरांचे मालक. बिल्ड बाय द मेसन हू वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड, तर मेसनने बांधलेल्या ह्या स्टोरीमध्ये जो गवंडी आहे, जो मेसन आहे, त्याच्यामार्फत बांधलेल्या घरांचे मालक घर खरेदी करताना नेहमीच हॅप्पी राहायचेत, प्लीज्ड राहायचेत. व्हाय? का बरं ते प्लीज्ड, हॅप्पी, आनंदित होत असत? काय याचं उत्तर लिहू शकाल? वी स्टडी द लेसन. पहा, मी या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या पद्धतीने सांगतोय. आपण सुद्धा अशाच पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या टेक्स्टमध्ये बघून लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, बिकॉज द मेसन वॉज अ व्हेरी हॉनेस्ट and good workman, he always did his work with full dedication and interest. He used high quality construction material. He done perfect with finishing. So the owners of the new houses built by the mason would be extremely pleased. In this way, we can write the answer of this question. Question B. The contractor compensated for the mason's good work. How? याचा अर्थ आपण जाणून घेऊया. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड. ह्या प्रश्नामध्ये मुख्य शब्द आहे कम्पेन्सेटेड. पहा, हा शब्द या ठिकाणी आपण पाहू शकतो. याचा जो प्रमुख शब्द आहे तो आपण समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो शब्द आहे कम्पेन्सेटेड, याचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेऊया. तोपर्यंत मी ह्या शब्दाला तुम्हाला फोकस करून दाखवत आहे. पहा, कम्पेन्सेटेड याचा अर्थ आहे भरपाई. तर पहा, प्रश्नाचा अर्थ काय आहे? द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड फॉर द मेसन्स गुड वर्क. याचा अर्थ असा, मेसनचं जे चांगलं काम होतं त्या कामाचा मोबदला भरपाई म्हणून कॉन्ट्रॅक्टरने, कंत्राटदाराने
त्याला भरपाई दिली, चांगल्या कामाची भरपाई किंवा मोबदला किंवा गिफ्ट देऊ केलं. हाऊ, तर ते कसं देऊ केलं? या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी हॅपी विथ द मेसन्स वर्क. ड्यू टू हिम he got his name and fame in the market. So the contractor compensated him handsomely with a good salary that was sufficient to meet all needs of the mason's family. Question C. The mason made a firm decision to retire when? याचा अर्थ the mason made a firm decision, निश्चित असा निर्णय, ठाम असा निर्णय, to retire. मेसननी रिटायरमेंटचा ठाम निर्णय केला. when, कधी केला? पहा, पहिल्या प्रश्नामध्ये व्हाय प्रश्न होता, त्याचं उत्तर आपण बिकॉज देत असतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये हाऊ आहे, कसा, आणि वेन आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये, हा वेळ, टाईम दर्शवतो. तर या ठिकाणी प्रश्न आहे की मेसननी रिटायरमेंटची घोषणा किंवा निश्चय, ठाम निश्चय कधी, केव्हा केलेला आहे? याचं उत्तर आपण या ठिकाणी असं देऊ शकतो. The mason worked hard many years with the contractor. When he became a grandfather, पहा, when he became a grandfather, he thought that it was the right time for him to retire. So he informed his contractor about his retirement and he was firm about his decision. In this way, dear students, here we can write the answers of these three questions. You have to find the answers from the text and write in your own words in English notebook. Let's see next question, that is number 4. Read the following words from the story aloud. खालील शब्द स्टोरीमधून जे दिलेले आहेत ते मोठ्याने रीड करायचे आहेत, अलाउड रीड करायचे आहे. अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. आणि ते जे शब्द आहेत या ठिकाणी दिलेले कंसात, ते शब्द ह्या प्रॉपर कॉलममध्ये फिल करायचे आहेत, भरायचे आहेत. आता हे कॉलममध्ये काय दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. पहिला कॉलम आहे 1 सिलॅबिक, दुसरा कॉलम आहे 2 सिलॅबिक, तिसरा कॉलम आहे 3 सिलॅबिक आणि चौथा कॉलम आहे मोर दॅन 3 सिलॅबिक. माय डिअर स्टुडंट्स, you have a question in your mind and the question is, what is the mean syllabic? सिलॅबिक म्हणजे काय? तुमच्या मनात साहजिकच हा प्रश्न आला असेल. कदाचित तुम्ही हा पहिल्यांदाच शब्द ऐकला असेल सुद्धा. तर सिलॅबिकचा अर्थ थोडक्यात मराठीत सांगायचा झाला तर शब्दामधील अक्षरांचा ग्रुप. लक्षात ठेवा, शब्दातील अक्षरांचा ग्रुप. अ ग्रुप ऑफ लेटर्स डिवायडेड इन अ वर्ड, दॅट इज सिलबिक. आता याचे रूल्स काय असतात, ते कसं आपण ओळखायचं, कसं सिलबिक असतात? तर पहा, एव्हरी सिलेबल हॅज 1 वॉवल साऊंड. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सिलेबलमध्ये एक वॉवल असतो. आता वॉवल म्हणजे काय हे तुम्हाला नवीन नाही आहे. यू हॅव बीन लर्निंग दिस फ्रॉम स्टँडर्ड 5th. वॉवल म्हणजे स्वर. इंग्रजी भाषेमध्ये
एकूण 5 स्वर आहेत. There are 5 vowels in English that are A, E, I, O, U. अशा प्रकारचे हे कॉमन 5 vowels आहेत. I know that there are 26 alphabets. You too know this very well. Among those 26 consonant alphabets, there are 5 vowels and the remaining 21 letters are called consonants. तर सेकंड रूल जर आपण पाहिला सिलेबिक बद्दल, the number of vowel sounds in a word equals the numbers of syllables. चला तर आपण एक्झाम्पल बघूया. त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला पटकन समजेल की सिलेबिक काय असतो. एक सोपं आपण एक्झाम्पल पाहूया. जस्ट वेट, आय एम शोईंग यू द सिलेबल. ओके, सी. आता यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण शब्द घेऊया. तो म्हणजे बघा, मी लिहितोय स्टोरी. हा शब्द मी लिहिला आहे. आता हा एक शब्द आहे स्टोरी. ह्या एका शब्दामध्ये 2 काय आहेत? सिलेबिक आहेत, सिलेबल आहेत. बघा, स्टो हा 1, री हा 2. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो ग्रुप आहे इथे, हा स्टो जो ग्रुप आहे हा एक ग्रुप आहे. या शब्दातील हा एक ग्रुप आहे अक्षरांचा, तर ह्याला म्हणतात सिलेबल. आणि जर आपण दुसरा ग्रुप पाहिला तर तो म्हणजे री हा आहे. तर अशा पद्धतीने ह्या शब्दामध्ये एकूण 2 सिलेबल आहेत. मला वाटतं आपणास हे समजलं असेल. तर इथे एकूण कॉलम्स आहेत, 4 कॉलम्स. त्या कॉलम्समध्ये पहिला आहे 1 सिलेबिक, 2 सिलेबिक्स, 3 सिलेबिक आणि मोर दॅन 3 सिलेबिक. तर ह्या कॉलममध्ये हे जे कंसात दिलेले शब्द आहेत ते प्रॉपरली भरायचे आहेत. शब्द पहिला बघूया, स्टोरी. आत्ताच आपण एक्झाम्पल म्हणून पाहिलं, ह्या स्टोरी शब्दामध्ये एकूण 2 सिलेबल आहेत. 2 सिलेबल. मग हा शब्द जो आहे स्टोरी शब्द, तो आपण कुठे बरं लिहायचा? साहजिकच हा जो 2 सिलेबिक कॉलम आहे ह्याच्यामध्ये आपण तो शब्द लिहायचा आहे. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय. तर पहा, इथे आपण हा जो 2 सिलेबिक कॉलम आहे ह्याच्यात हा स्टोरी शब्द लिहायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा शब्द इथे लिहायचा आहे. तर आता आपण दुसरा शब्द बघूया. तो आहे या ठिकाणी वर्क. वर्क एकच सिलेबिक आहे, एकच. वर्क, वर्क असं नाही. वर्क हा एकच सिलेबिक आहे आणि म्हणून तो आपण 1 सिलेबिकमध्ये लिहायचा आहे. तिसरा शब्द पहा, परफेक्शन. याच्यामध्ये 3 सिलेबल आहेत. परफेक्शन असे हे 3 सिलेबल आहेत आणि म्हणून हा शब्द लिहायचा आहे 3 सिलेबिकच्या कॉलममध्ये. पुढचा शब्द पहा, तो म्हणजे आर्किटेक्ट. आर्किटेक्ट, आर्किटेक्ट असे 2 सिलेबिक या ठिकाणी आहेत. तर हा शब्द 2 सिलेबिकमध्ये लिहायचा आहे. नंतर लीव हा शब्द आहे. लीव एकच सिलेबिक आहे. लीव, लीव असं नाही, लीव. तर हा शब्द लिहायचा आहे 1 सिलेबिकमध्ये. त्यानंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग ह्या शब्दामध्ये बिल्डिंग 2 सिलेबिक आहेत. तो 2 सिलेबिकमध्ये लिहा. फुल 1 सिलेबिक, डो 1 सिलेबिक, वे 1 सिलेबिक, क्वालिटी 3 सिलेबिक, क्वालिटी 3 सिलेबल या ठिकाणी आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी साहजिकच शब्द मोठा आहे, याच्यामध्ये सिलेबलसुद्धा जास्त आहेत. तर रिस्पॉन्सिबिलिटी
अनेक सिलेबल आहेत, मोर दॅन 3 सिलेबिक आहेत, तर हा शब्द ह्या कॉलममध्ये लिहायचा आहे. पुढचा बघूया आपण शब्द. काय बरं आहे तो? मेजरमेंट. मेजरमेंट 3 सिलेबिक आहे. ग्रेट 1, मेनी 2, अवेल 1, excellent 2, material 3, complete 3, sufficiently more than 3 सिलेबिक आहे. ready 2 सिलेबिक आहे. documents 3 सिलेबिक आहे. broad 1 सिलेबिक आहे. happy 2 सिलेबिक आहे. ownership 2 सिलेबिक आहे. आणि subsequently more than 3 सिलेबल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व शब्द व्यवस्थितपणे क्लासिफाय करायचे आहेत. त्या योग्य कॉलममध्ये तो शब्द लिहायचा आहे. ओके स्टुडंट्स, here we stop today. In this video we studied these two questions, question number 3 and question number 4. I hope you got these questions and write the answers properly in your notebook, and please take the images properly and send those images with your name and exam numbers on our WhatsApp group. Thank you.